नमस्कार मंडळी, सुप्रभात. कशा सर्व मजेत ना? तर स्वागत तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुमच्या नाही रे, आपल्या स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर सुप्रभात. कशी आहे सकाळ? तोंडातून वाफा येत आहेत. पहा, पाणी घालून झालं आहे सगळीकडे. सकाळ काय भारी. आणि इकडून काळोख मारतो. आज आहे महाशिवरात्र. तर आज जायचं आपल्याला कर्णेश्वरच्या जत्रेला. तर मस्तपैकी मजा करू आपण तिकडे. तुम्हाला पण दाखवतो कर्णेश्वरची जत्रा. छान असतं. आणि आज मार्लेश्वरची पण जत्रा आहे. मार्लेश्वर तर तुम्हाला माहितीच असेल. कर्णेश्वर काय जणांना माहिती असेल की नाही माहीत नाही, पण कर्णेश्वरला पण जत्रा असते मोठी. मार्लेश्वरला जायला कसं लांब आणि एवढा पूर्ण दिवस घालावा लागतो. आत्ता निघायला पाहिजे, आत्ता 7 वाजता निघायला पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपण लाईनमध्ये पुढे राहू. नाहीतर आत्ता एवढी लाईन असेल ना, बेकार. चला आतमध्ये काय करतात बघूया. आज काय बनवते? फ्लावर आणि मटर. बनव. चांगली बनलं पाहिजे, खाण्यासारखी. नाही तर मी खाणार नाही. काय समजली? उचलते काय? बाप्पा वरतात पाणी तापलंय. आमचं मंगलेदार. पाणी चांगलंच तापलंय. चला अंघोळ करून घेऊ, नंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, सारवायची तयारी झाली. चला. ते येतं आणि इकडं आले पण बिस्किटच नाही तुझं. मित्रांनो, मारी बिस्किटच काल दिलं तर तेव्हा तर गेलं. किती वेळ होतं. मारी बिस्किट कुठून दिलंस? नव्हतं, मी ते हे दिलं नंतर तुम्ही खाल्लात तेव्हा त्याच्या बरोबर. जोपर्यंत बिस्किट ती गेली ना, तर ती मी इथून दरवाजा बंद केला ना, मग ती मागून आली. अगं बिस्किटच नाही. बिस्किट आज आणतो. आज बिस्किट आणायला पाहिजे आठवणीन. नाहीतर ह्याला खायला काय देणार? कारण दुसरी बिस्किट खात नाही, फक्त मारी पाहिजे. मारी सोडून पार्लेजी नाही खात, नानकट्या खात नाही, कुठलंच बिस्किट खात नाही, गुड्डे विड्डे कायच नाही, फक्त मारी. आता मारी तुला आणू कुठून? गावात भेटलं असतं तर आणलं असतं. बोल. ऐकायचंच नाही, तोंड फिरवलं नाही. इकडं बघ. उद्या आणतो. उद्या नाहीच बोलते. तोंड फिरवू नाही. शेणकोला बनवतात मॅडम. कचरा भरपूर आहे. बटाटा साडी आम्ही घरात पण साडायला. चांगला घट्ट सारव. घट्ट नाही पाहत. घट्ट शेण संपेल. शेण भरपूर आहे बघ, किती आहे. आतलं पण साडायचं आहे. बघितलं बनव शेणकोला बनव. सारव पटापट. एकदाच ओतून घे म्हणजे मी नवीन बनवतो. तिकडे नको. चांगलं बनवलं. सारवून घे मस्त की. चला आपण मित्रांनो शेणकोला बनवायला घेऊ. शेण पण भरपूर आहे आपल्याकडे आज. नाही ग बाय,
उद्या आणतो बिस्किट तुला उद्या. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आता बेल काढण्यासाठी. किती नशिबान आहोत हे बघा. आमच्या दारी बेलाचं झाड आहे, ते आता वाढलं पाहिजे. तर ह्यातला थोडासा बेल काढून नेऊया. आणि विचार चालला आहे सप्तेश्वरला पण जायचं. सप्तेश्वरला पहिलं जायचं, त्याच्यानंतर कर्णेश्वरला. तर चला पटापट बेल घेतो आणि आपण निघूया, उशीर पण झाला आहे. कारण आपण आता फायनली पोचलेलं आहे. पिशवी काढ. पिशवी त्या काढते. सप्तेश्वर मंदिर गर्दी नाही पण एवढी. इकडे काढ ती चप्पल काढ. तिथे मध्ये काकी झाली. तर मित्रांनो, आपण आता सप्तेश्वरला जास्त थांबण्यासाठी नाही आलो. आपण इथे पाया पडून आता कर्णेश्वरला निघतो, कारण का खूप उशीर झाला आहे. पण तुम्ही कधी आलात तर नक्की या मुले स्टॉपच्या इथून वरती यायचं आहे आपल्याला. त्या रोडनी सरळ सरळ वरतीच यायचं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी रस्त्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, लिहिलेले बोर्ड्स आहेत, त्याच्यामुळे लगेच कळेल की कुठल्या रोडला जायचं आहे. रोड सोपा आहे, एकदम स्ट्रेटच आहे, टेन्शन नाही. फक्त जरा चढावं, त्यामुळे सांभाळून. आणि वळणं भरपूर आहेत, त्यामुळे समोरची गाडी आलेली कळण्यात येत नाही. तर नक्की या. खूप छान वातावरण आहे, खूप शांत. हे बघा, इकडे कुंड पण आहे. ॲक्च्युली आम्हाला झाला आहे उशीर.
तर यूट्यूबवर तुम्ही सप्तेश्वर म्हणून सर्च केलं तर तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल. त्याच्यामुळे आम्ही आता जास्त वेळ काढत नाही, आम्ही पण आता निघतो आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे कर्णेश्वर. अजून माणसं आलेत नाही तेवढी. ह्याच्यावर जातेस उड्या मारायला. मोठंच आहे बघ केवढं आहे मंदिर. इकडं असायचे पहिले. लाईन आहे. चप्पल काढ इथे. लाईनची सुरुवात. या लाईन बघा केवढी आहे. हा बघतो. तरी पण कमी आहे, एवढी नाही. मी पण कुठे गेला होता? पप्पांच्या इथे. पप्पांच्या इथे जातो. हाय बरं आहे ते. एकदाच बरं वाटलं आणि काय टेन्शन नाही वाटते रे. कसं दगदग थोडी. हे वरती दगड बघ केवढा लटकन. हे पुढचं तुटलं वाटतं ते. हे बघ एवढं वजन आहे वरती आपल्या डोक्यावर. हे बसायला उंच किती केलेलं आहे.
काढ सुरुवात. थोडंसं बेल केलं. ठीक आहे हातात तुझं. दोन पेढे माणसं जाता येत नाही कसं जायची या नारळवाली या पुढे पुढे या दर्शन घेणारे घ्या दर्शन घ्या चला नाव सांगा हो पकड जरा काय पडलं चालू आहे घरातल्या देवाला घाला हा नाव सांगा या कुठून इथे बेल आहे ते. अरे ते दिसलंच नाही. चला आता दर्शन तर झालंय, आता फिरायचं जरा. इकडे दुकानं लागली आहेत. तिकडे घरी घेऊन जायची दुकानं पण किती लागले. काय पाहिजे मंचुरियन तिथं चलते ते काय ते आहे घेऊया. घे पप्पा बोलले काय पाहिजे ते घे. मंचुरियन मंचुरियन नाही मंचुरियन दिलेलं आहे. मंचुरियन नाही. मित्रांनो आपण आलो आता फेमस फालुदा कसब्यामध्ये. आपलं संभाजी महाराजांना जिथे पकडलं त्या वाडा किल्ले मारतो ना तिथेच जवळच. आणि मी घेतलंय सीताफळ बासुंदी. कशी आहे? पूर्ण पॅक आहे इकडे एकदम. एकदम पॅक झाला आहे पूर्ण. वेटिंगवर चांगला आहे काय? मी खाऊन बघतो जरा. सर्दी नको होते फक्त.
चला मित्रांनो, फायनली आपण आता घरात आलो आहे. तर कसं वाटलं कर्णेश्वर आमचं नक्की सांगा आणि कमेंट करा. आणि जर संगमेश्वरला उतरलात तर नक्की फिरून या संगमेश्वरला, कर्णेश्वरला किंवा सप्तेश्वरला. खूप छान आहे. आणि गेलात ना तर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे ना, तिथून स्ट्रेट गेलात की ते कर्णेश्वर आहे. पण त्याच्या अगोदर राईटला गेलात ना की तिकडे पण अजून मंदिर आहेत, तर तिकडे विचारून जावा. तिकडे पण मंदिरं छान छान आहेत. सोमेश्वर मंदिर वगैरे सर्व आहेत, कालभैरव मंदिर. त्यामुळे आलात तर कर्णेश्वरला जाच, त्यासोबत तिथे विचारा पण तिकडे सोमेश्वर मंदिर आणि कालभैरव मंदिर कुठे आहेत, तर ते सांगतील. तिकडे पण जाऊन या, छान आहे बघण्यासारखं. चला तर मंडळी, हा आता व्हिडिओ स्टॉप इथेच करतो आणि भेटू पुन्हा लवकरच. तोपर्यंत फॅमिलीची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. बाय.